हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो आपण शिकत होतो तुमचा फर्स्ट चॅप्टर म्हणजेच नंबर वर्ग हा चॅप्टर. बाळांनो, या चॅप्टर मध्ये आपण आतापर्यंत काय शिकलो होतो रे? या चॅप्टर मध्ये आपण 5 डिजिट नंबर, 6 डिजिट नंबर्स आणि 7 डिजिट नंबर्स रीड कशी करायची आणि ती राईट कशी करायची आपण ते बघितलं होतं. बाळांनो, या चॅप्टर मध्ये तुम्हाला 7 डिजिट नंबर्स पर्यंत रीडिंग आणि रायटिंग आहे. बाळांनो, आता आपल्याला बघायचं आहे की 7 डिजिट नंबर मध्ये त्या जे काही 7 डिजिट्स आहेत त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल डिजिटची प्लेस नेम काय असते, प्लेस व्हॅल्यू काय असते आणि एक नवीन कन्सेप्ट जी तुम्हाला पुढच्या प्रॉब्लेम सेटसाठी लागणार आहे ती म्हणजे एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर. कुठल्याही नंबरचा एक्सपांडेड फॉर्म कसा फाइंड आउट करायचा. बाळांनो, सगळ्यात आधी आपण बघूया प्लेस व्हॅल्यू, प्लेस नेम ऑफ अ 7 डिजिट नंबर. जर तुम्हाला कुठलाही 7 डिजिट नंबर दिलाय आणि त्यातल्या कुठल्याही डिजिटची जर तुम्हाला प्लेस व्हॅल्यू किंवा प्लेस नेम सांगायला लावलं तर तुम्हाला ते सांगता यायला हवं. मग बाळांनो, फॉर एक्झाम्पल म्हणून आपण एक नंबर घेऊयात आणि त्याचा प्लेस व्हॅल्यू आणि प्लेस नेम कशी फाइंड आउट करतात ते बघूया. बाळांनो, सगळ्यात आधी आपण बघूयात प्लेस व्हॅल्यू आणि प्लेस नेम ऑफ अ 7 डिजिट नंबर. मग सगळ्यात आधी मी काय घेते बाळांनो, 7 डिजिट नंबर घेते. So now we are going to take one 7 digit number. Example 27,39,412. This is my 7 digit number. आता या 7 digit number मध्ये प्रत्येक डिजिटची प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू काय असणार आपल्याला ते फाइंड आउट करायचं. मग सगळ्यात आधी मी बाळांनो डिजिट्स लिहून घेणार आहे. डिजिट्स आणि त्यानंतर त्याची प्लेस नेम, प्लेस नेम and after that place value, place value. मग सगळ्यात आधी आपण डिजिट लिहून घेऊया बाळांनो. तुमचा डिजिट आहे, एकदा मी रीड करणार आहे, तुम्हीही माझ्या नंतर रीड करायचं आहे. सो व्हॉट इज युअर नंबर? 27,39,412. 27,39,412. मग बाळांनो, या नंबरला आपण डिजिट्स मध्ये करूयात, म्हणजेच एक एक डिजिट त्याला सेपरेट लिहूया. 2 7 3 9 4 1 and 2. ओके, काय केलं रे बाळांनो, मी या 7 डिजिट नंबर मधला जशा ऑर्डरने तुमचे डिजिट्स होते ते डिजिट्स लिहून घेतले. मग बाळांनो, आपण सुरुवात करूया प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू आणि प्लेस नेम बघायला. मग सगळ्यात आधी मी काय प्लेस नेम बघणार आहे प्रत्येक डिजिटचा. मग बाळांनो, आपण राईट कडून लेफ्ट कडे जाताना सुरुवात करणार आहोत. सगळ्यात आधी पहिला जो काही तुमचा डिजिट आहे राईट कडून लेफ्ट कडे जाणारा 2 डिजिट आहे, म्हणजे सगळ्यात शेवटचा डिजिट इन युअर 7 डिजिट नंबर. मग या 2 ची प्लेस नेम काय रे बाळांनो? हे तुम्ही आधीच्या स्टँडर्ड मध्ये शिकला आहात. दिस 2, या 2 ची प्लेस नेम सांगायची आपल्याला. प्लेस नेम म्हणजे काय? जो काही ज्या प्लेसला आहे तो 2 त्याचं नेम म्हणजेच तुमचं प्लेस नेम. मग बाळांनो, 2 आहे तुमच्या युनिट प्लेसला, युनिट्स प्लेसला आहे तुमचा 2, बरोबर बाळांनो. सो या 2 ची प्लेस नेम काय झालं? युनिट प्लेस. आलं लक्षात? आता आपण त्यानंतरचा डिजिट बघूया, म्हणजेच 1. या 1 ला राईट कडून लेफ्ट कडे जाताना सेकंड नंबरला आहे. मग या सेकंड नंबरला जो 1 आहे त्याचा प्लेस नेम काय असणार आहे आपल्याला ते बघायचं. मग बाळांनो, या 1 चा प्लेस नेम आहे टेन्स प्लेस, टेन्स प्लेस. मग बाळांनो, आता आपल्याला पुढचा डिजिट घ्यायचा आहे, म्हणजेच 4. या 4 चं प्लेस नेम आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात आधी 2 चं प्लेस नेम झालंय तुमचं युनिट्स, 1 चं प्लेस नेम झालंय टेन्स अँड नाव 4. 4 चं प्लेस नेम आहे बाळांनो 100. 100 आलंय बाळांनो लक्षात? Now we are going to find place name of this 9. या 9 चा प्लेस नेम आता आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बाळांनो, या 9
प्लेस नेम काय असेल? युनिट प्लेस झाली, टेन्स प्लेस झाली, 100 प्लेस. मग 100 प्लेस नंतर कुठली प्लेस येते रे बाळांनो? 1000 प्लेस. दिस इज 1000. After that, now we are going to find out the place name of this 3. या 3 डिजिटचा आपल्याला प्लेस नेम फाइंड आउट करायचा आहे. 1000 नंतर कोणते प्लेस नेम येते रे बाळांनो? म्हणजे 1000 च्या आधी. सो इट इज 10,000. सो दिस 3 at 10,000 place. आलं बाळांनो लक्षात? कुठल्या प्लेसला आहे तुमचा 3? 10,000 प्लेसला. बाळांनो आता तुम्हाला 3 नंतरचा डिजिट म्हणजे 7 ची प्लेस नेम फाइंड आउट करायची. 10,000 नंतर तुमचा 6th नंबरचा फ्रॉम राईट टू लेफ्ट डिजिटची प्लेस आहे लाख. तसंच बाळांनो 2 ची प्लेस नेम येणार आहे तुमची 10 लाख. 10 लाख. मग बाळांनो आपण इथे काय केलंय? तुमच्या प्रत्येक डिजिटची प्लेस नेम लिहून घेतली आहे. सगळ्यात आधी लिहिली 2 ची प्लेस नेम. 2 ची प्लेस नेम काय रे बाळांनो? युनिट्स. तसंच 1 ची काय? टेन्स प्लेस. 4 ची काय? 100 प्लेस. 9 ची 1000 प्लेस. 3 ची 10,000 प्लेस. आफ्टर दॅट 7 ची लाख अँड 2 ची 10 लाख. मी कॉलम करून घेणार आहे बाळांनो इथे. बाळांनो आता इथे आपण सगळ्या याचा 10 प्लेस नेम जे काही असेल 7 डिजिट्सच्या सगळ्यांची प्लेस नेम फाइंड आउट केली आहेत. आता आपल्याला काय बघायचंय? प्लेस व्हॅल्यू बघायची बाळांनो. आता प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करताना जी काही प्लेस नेम असेल त्यानुसार आपण त्याची प्लेस व्हॅल्यू ही प्रत्येक डिजिटची फाइंड आउट करणार आहोत. याआधीही मी तुम्हाला असं प्लेस व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची आणि प्लेस नेम कसं हे करायचं आपण ते बघितलं होतं. बाळांनो आता सगळ्यात आधी 7 डिजिटची जी काही आपण प्लेस नेम लिहून घेतली आहे ती प्लेस नेम आपण एकदा परत बघून घेऊया. मग बाळांनो 2 ची प्लेस नेम मला सांगा बरं काय? युनिट्स प्लेस. मग आता हा युनिट प्लेस म्हणजेच काय? तुम्हाला त्याची प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट कशी करायची आहे बघा. युनिट प्लेस म्हणजेच काय? तुम्ही प्लेस व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार? 2 × 1 इज इक्वल टू 2. म्हणजे काय? तुमची प्लेस व्हॅल्यू काय झाली रे बाळांनो? 2 ची 2. आले लक्षात? आता आपल्याला 1 ची प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. प्लेस नेम काय आहे 1 चा? टेन्स प्लेस. बरोबर. मग बाळांनो आपल्याला याची प्लेस व्हॅल्यू कशी फाइंड आउट करता येईल रे? 1 × 10 इज इक्वल टू 10. म्हणजेच काय? 1 ची प्लेस व्हॅल्यू काय झाली आहे? 10. बाळांनो आता आपण पुढच्या डिजिट कडे जाऊयात. 4. 4 ची प्लेस नेम आहे 100. सो वी आर गोइंग टू मल्टीप्लाय 4 बाय 100. 4 × 100 इज इक्वल टू 400. आपण प्रत्येक वेळी काय करतोय? जो काही तुमचा प्लेस नेम आहे त्याने मल्टिप्लाय करतोय तुमच्या डिजिटला. मग 2 ला काय केलं आपण? 2 × युनिट म्हणजे 1. सो 2 × 1 इज 2. प्लेस व्हॅल्यू झाली तुमची. बाळांनो इथे तुमचा 1 × 10 म्हणजे 1 × 10 इज इक्वल्स टू 10. बाळांनो 4. 4 ची प्लेस नेम काय होती? 100. सो 4 × 100 इज इक्वल्स टू 400. ना 9 ची प्लेस नेम काय आहे बाळांनो? 1000. सो 9 × 1000 केल्यावर तुम्हाला भेटणार आहे 9 ची प्लेस व्हॅल्यू. सो 9 × 1000 इज इक्वल्स टू 9000 इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ दिस 9. बाळांनो आता तुम्हाला नेक्स्ट डिजिट भेटलाय 3. 3 ची प्लेस नेम काय रे बाळांनो? 10,000. मग आपल्याला त्याची प्लेस व्हॅल्यू कशी भेटणार? 3 × 10,000. 3 ×
into 10,000 is equal to 30,000. This is nothing but place value of this 3. बाळांनो आता आपल्याला 7 ची प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता 7 तुमचा आहे lakh प्लेसला, म्हणजेच काय, यू आर गोइंग टू मल्टिप्लाय दिस 7 बाय lakh, 1 lakh, so you will get the place value of this 7. So 7 into 1 lakh, 1 lakh is equals to 7 lakh. आले बाळांनो लक्षात? Now you are going to find out the place value of this 2. आता या 2 ची प्लेस नेम काय रे बाळांनो? 10 lakh. मग आपण 2 ची प्लेस व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार? यू आर गोइंग टू मल्टिप्लाय दिस 2 बाय द प्लेस नेम. सो 2 into 10 lakh is equal to, so 2 into 10 lakh is equal to, so 2 into 10 lakh is equal to 20 lakh. So बाळांनो हे झाले तुमचे प्लेस व्हॅल्यू ऑफ द एव्हरी डिजिट इन दिस नंबर. प्रत्येक डिजिटची आपण प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे ते फाइंड आउट केलं. बाळांनो हा झाला तुमचा एक पार्ट तुमच्या प्रॉब्लेम सेट साठी लागणारा पुढचा. पण अजून एक पार्ट काय यातला, तो म्हणजे एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर. मग आता एक्सपांडेड फॉर्म कसा फाइंड आउट करता रे बाळांनो कुठल्याही नंबरचा? तुम्ही जी काही प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे या सगळ्या प्लेस व्हॅल्यूची ऍडिशन म्हणजेच तुमचा काय असतो कुठल्याही नंबरचा एक्सपांडेड फॉर्म. सो बाळांनो आपण याचा एक्सपांडेड फॉर्म कसा फाइंड आउट करतात ते बघून घेऊया. मग एक्सपांडेड फॉर्म फाइंड आउट करताना आपण या सगळ्या प्लेस व्हॅल्यूची ऍडिशन करणार आहे. मग आता प्लेस व्हॅल्यूची ऍडिशन करताना सगळ्यात आधी आपण 2 च्या डिजिट पासून सुरुवात करणार आहे. सो फर्स्ट 2 डिजिट जो आहे त्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे तुमची? 20 lakh. सो 20 lakh प्लस बाळांनो पुढचा आहे तुमचा 7 lakh. मग 7 lakh प्लस 7 lakh, आफ्टर दॅट 3 ची प्लेस व्हॅल्यू आहे 30,000 प्लस 30,000, आफ्टर दॅट प्लस 9 ची व्हॅल्यू आहे 9,000 प्लस 9,000 प्लस 4 ची व्हॅल्यू 400, 1 ची व्हॅल्यू 10 and plus 2. ओके, नाउ वी आर गोइंग टू ऍड दिस. हे ऍड केल्यानंतर तुम्हाला काय भेटायला हवा? तुमचा ओरिजिनल नंबर. जर तुमचा ओरिजिनल नंबर तुम्हाला भेटला म्हणजे तुमचा एक्सपांडेड फॉर्म बरोबर आहे. सो 0 plus 0 plus 0 plus 0 plus 0 plus 0 plus 2 is 2. Likewise, all these 0 plus 1 is 1. Again, all these 0 plus 4 is 4. All these 0 plus 9 is 9. All these 0 plus 3 is 3. And all these 0 plus 7 is 7. And this 2 as it is. So it becomes 27,39,412. मग बाळांनो एक्सपांडेड फॉर्म म्हणजे नंबरचा फाइंड आउट कसा करायचा? ज्या काही तुमच्या प्लेस व्हॅल्यू आहेत त्यांना ऍडिशन फॉर्म मध्ये लिहिलं की तोच तुमच्या नंबरचा एक्सपांडेड फॉर्म असतो. मग बाळांनो या पार्ट मध्ये आपण काय काय बघितलं? तुम्ही प्लेस नेम कसा फाइंड आउट करणार, प्रत्येक डिजिटचं कुठल्याही 7 डिजिट नंबर, 6 डिजिट नंबर किंवा 5 डिजिट नंबर मधलं, तसंच प्लेस व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची आणि एक्सपांडेड फॉर्म कसा फाइंड आउट करायचा. बाळांनो आता कुठल्याही नंबरचा एक्सपांडेड फॉर्म कसा लिहिता आपण एकदा ते बघूया. सो द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर, फॉर दॅट आय एम गोइंग टू टेक वन नंबर. एक्झाम्पल 39,47,352. मग बाळांनो या सगळ्या डिजिटच्या प्लेस व्हॅल्यूची ऍडिशन म्हणजेच तुमचं काय झाला? एक्सपांडेड फॉर्म. मग बाळांनो तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म जर विचारला असेल नंबरचा आपण डिरेक्टली लिहू शकतो. सो हा आन्सर हे बघा 3 आहे तुमचा कुठल्या प्लेसला आहे रे बाळांनो? 10 lakh प्लेसला. म्हणजेच काय 3 into 10 lakh केले की तुम्हाला 3 ची प्लेस व्हॅल्यू भेटणार आहे. सो ती किती होणार आहे तुमची? 30 lakh. सो 30 lakh प्लस म्हणजे काय
3 वर इन शॉर्ट जर तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपं करून घ्यायचं असेल तर काय, 3 वर जितके डिजिट आहे तेवढे 0 तुमच्या प्लेस व्हॅल्यू मध्ये येत असतात. जर तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं असेल 3 वर जितके डिजिट्स असतात, 3 च्या पुढे जेवढे डिजिट्स असणार आहे तेवढेच डिजिट तुमच्या 3 च्या पुढे प्लेस व्हॅल्यू मध्ये येतात. सो हे बघा 3 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 आलं बाळांनो लक्षात. सो 3 into 10 लाख केलं कारण त्याची 10 लाख प्लेस नेम आहे. सो प्लेस नेम इंटू डिजिट केलं की आपल्याला त्याची प्लेस व्हॅल्यू भेटते. सो 30 लाख प्लस आता 9 ची प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे रे बाळांनो, 9 च्या पुढे जेवढे डिजिट्स आहेत तेवढे आपल्या प्लेस व्हॅल्यू मध्ये यायला हवं. सो 9 into 9 कुठल्या प्लेसला आहे, लाख प्लेसला. सो 9 into 1 lakh is equals to 9 lakh. 9 lakh वर किती झिरोज येणार आहेत बाळांनो, 5. मग किती 1 2 3 4 5 आलं लक्षात. सो 9 ची प्लेस व्हॅल्यू झाली तुमची 9 लाख प्लस 4 ची प्लेस व्हॅल्यू, 4 च्या पुढे किती डिजिट्स आहेत 4 म्हणजे किती झिरो येणार आहेत 4. सो 40,000 आले बाळांनो लक्षात. प्लस 7 ची प्लेस व्हॅल्यू येणार आहे तुमची 7,000 कारण त्याची प्लेस नेम आहे 1000. सो 7 into 1000 करणार आपण. प्लस 3 ची प्लेस नेम आहे 100. सो प्लेस व्हॅल्यू येईल 300 प्लस 50 प्लस 2. This is how you can write expanded form of a number. कुठलाही नंबर दिलेला असेल जर त्याचा एक्सपांडेड फॉर्म सांगितला तर या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. म्हणजेच काय केलंय आपण एक्सपांडेड फॉर्म लिहिताना सगळ्या डिजिट्सच्या प्लेस व्हॅल्यूची ऍडिशन. सो बाळांनो आता आपण बघूयात आपला प्रॉब्लेम सेट. बाळांनो तुमच्या प्रॉब्लेम सेट 5 मधला क्वेश्चन नंबर 1 आहे, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट. तुम्हाला जो काही डिजिट दिलाय नंबर मध्ये अंडरलाईन केलेला त्या डिजिटची तुम्हाला प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बाळांनो आपण आत्ताच बघितलं होतं की प्लेस व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. तुम्हाला जर प्लेस नेम माहित असेल तर त्या प्लेस नेमने तुम्ही मल्टिप्लाय केलं डिजिटला की तुम्हाला काय भेटतं रे बाळांनो, प्लेस व्हॅल्यू. मग बाळांनो तुम्हाला फर्स्ट सब क्वेश्चन दिलेला आहे, नंबर आधी आपण रीड करूयात बाळांनो. 78,95,210. मग बाळांनो यातल्या कुठल्या डिजिटला तुम्हाला अंडरलाईन केलेली दिसते, दिस 7 राईट. या 7 ला काय केलंय अंडरलाईन केलंय. मग आपल्याला या 7 ची काय करायची आहे, प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला हे माहित हवं की याची प्लेस नेम काय आहे. मग बाळांनो दिस 0 ऑन युनिट्स प्लेस, टेन्स प्लेस, 100 प्लेस, 1000, 10,000, lakh and 10 lakh. Therefore, the underlying digit, answer लिहून घेऊयात आपण. The underlying digit digit 7 is at 10 lakh place, 10 lakhs place, 10 lakhs place. काय बाळांनो अंडरलाईन डिजिट कुठला आहे 7. तो कुठल्या प्लेसला आहे at 10 lakhs place. Therefore the place value of 7 is किती येणार आहे बाळांनो 10 lakh. 10 lakh म्हणजेच काय, मल्टिप्लाय 7 by 10 lakh, so you will get the place value of this 7, that is 70 lakh. मी अजून एक ट्रिक काय तुम्हाला सांगितली होती, तुमच्या 7 ची जर तुम्हाला प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर त्या 7 वर तुमचे किती झिरोज येणार आहेत, जेवढ्या त्या 7 च्या पुढे तुमचे डिजिट्स आहेत. मग आता 7 च्या पुढे किती डिजिट्स आहेत बाळांनो, 1 2 3 4 5 6 बरोबर. मग 7 लिहिला आणि त्याच्या पुढे मी 6 झिरोज लिहिले, 1 2 3 4 5 6 बरोबर. हे आपण जेव्हा कॅल्क्युलेट केलं होतं 7 into 10 lakh आपल्याला काय 70 lakh भेटले होते. मग हे 70 lakh झालेत का तुमचे, येस इट इज 70 lakh. सो द प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 इज 70 lakh. आलंय बाळांनो लक्षात. ओके, सो नाउ वी विल मूव फॉरवर्ड टू द नेक्स्ट क्वेश्चन. सो आधी आपण नंबर रीड करून घेऊयात बाळांनो. तुमचा नंबर काय आहे बाळांनो, 14,95,210.
काय आहे 14,95,210. मग आता इथे तुम्हाला अंडरलाईन कुठल्या डिजिटला केली रे बाळांनो 4 ला. मग आता 4 ची प्लेस तुम्हाला माहित हवी तर तुम्हाला प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करता येणार आहे. मग 4 ची प्लेस काय रे बाळांनो 0 इज ॲट युनिट प्लेस, 10th प्लेस, 100 प्लेस, 1000, 10,000 and this is lakh. म्हणजे 4 तुमच्या कुठल्या प्लेसला आहे lakh प्लेसला. Therefore the underlying digit 4 is at lakhs place. आले बाळांनो लक्षात. The underlying digit 4 is at lakhs place. Therefore the place value of 4 is, आता lakh into 4 म्हणजे तुमची प्लेस व्हॅल्यू होणार आहे 4 ची. सो इट बिकम्स 4 lakh. सो 4 lakh. बाळांनो मी जी तुम्हाला ट्रिक सांगितली होती प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी, काय की तुमच्या 4 ची प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करताना त्याच्यावर किती झिरो येणार आहेत जेवढे तुमचे पुढे डिजिट्स असणार आहेत 1 2 3 4 5. मग आता 4 वर 5 झिरो आलेत का 1 2 3 4 5. ओके, दिस इज हाऊ यू कॅन फाइंड आउट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट. बाळांनो ही होती तुमच्या पहिल्या क्वेश्चन मधली 2 सब क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये अजून काही सब क्वेश्चन्स आहेत बाळांनो, ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया.